ते काहीच कळलं नाही. म्हणजे मला अजूनही वाटतंय, की उद्या परवा पण आपल्याला उठायचंय आणि खूप एन्थिओ होता, की म्हणजे लिटरली मला रात्री 1:30-2 वाजत होते झोपायला. कारण काम सुद्धा असायचं ऑफिस वर्क वगैरे आणि ते करत-करत पण अक्षरशः 1:30-2 तासाच्या झोपेत पुन्हा 3:30चा अलार्म वाजायचा आणि असं वाटायचं, की नाही मला सेशनला उठायचंय, मला अटेंड करायचंय. मला लास्ट नवरात्र करता आली नव्हती, कारण तेव्हा मी खूपच अनवेल होते. त्यामुळे याच्यासाठी मी खूपच एक्साइटेड होते. सेकंडली मला तुम्हाला सांगायचंय, की नवरात्र साधना असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्या पटकन लक्षात येतं, की एखाद वेळेस आपल्याला काही मंत्रजाप असतील किंवा काही ध्यान असेल. पण तुम्ही त्याच्याही पलीकडे गेलाय म्हणजे मंत्र साधना हा प्रकारच नाहीये. पण ध्यान आहे, पण ध्यानासोबत तुम्ही एक परफेक्ट ब्लेंड केलं होतं, की काही प्रॅक्टिसेस तुम्ही आम्हाला करवल्या, हठयोगाच्या करवल्या, क्रिया योगाच्या प्रॅक्टिसेस करवल्या, ज्या खूप नेसेसरी होत्या माझ्यासाठी तरी. कारण काल तुम्ही जे नेकच्या प्रॅक्टिसेस करवल्या होत्या, त्या मी दिवसभरात सुद्धा केल्या आणि मला इन्स्टंट खूप रिलीफ फील झाला त्याच्यामुळे. आणि त्याच्यासोबत तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज देत होते ना, 30 मिनिट्सचं डिजिटल सायलेन्स आहे किंवा नो कंप्लेंट डे आहे किंवा जस्ट कंप्लीटली एन्ग्रॉस्ड इन युअर ॲक्टिव्हिटी ॲट दॅट मोमेंट, नो अदर थॉट, नो ओव्हर थिंकिंग. त्या एवढ्या छान होत्या. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्यालाही माहीत असतं, की मला हे करायचंय किंवा मला डिजिटल सायलेन्स पाळला पाहिजे. पण आपल्याकडून होत नाही. पण तुमच्या बोलण्यावर मी लिटरली इतके दिवस तो केला. म्हणजे अगदी झोपायच्या आधी फोन ठेवून द्यायचा आहे आणि उठल्यावर सुद्धा त्याला पाहायचं नाहीये. जेव्हा माझं काम मॅक्सिमम फोनवरच असतं, पण 30 म्हणजे 10 डेज आम्ही हे फॉलो केलं. आणि सेकंडली सांगायचं म्हणजे म्हणजे मी कंप्लेंट्स किंवा चिड किंवा राग हे सगळं माझ्यात बिलकुल नाहीये. मी खूपच न्यूट्रल आणि सटल आहे. पण हां, सोनी थोडीशी शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हे सांगितलं होतं, की आज यू नो चिड नाहीये, राग नाहीये, कंप्लेंट्स नाहीये. सो त्या दिवशी असं झालं होतं, की ती अचानक चिडली आणि मी तिला पटकन म्हटलं, "अगं, आजचा टास्क तुला लक्षात आहे ना? तुला नाही चिडायचंय." अँड शी वॉज लाइक कंप्लीटली सायलेंट. म्हणजे ती इतक्या पटकन शांत झाली. मी म्हटलं, "तुला लक्षात आहे ना?" ती म्हणते, "हो, मला लक्षात आहे." तर म्हणजे खूप छान आम्ही फॉलो केलं. फक्त कालचा टास्क झाला नाही. तो मी आज कंप्लीट करून तुम्हाला पाठवते. थँक यू सो मच. खूप छान वाटलं हे सगळे सेशन्स अटेंड करायला आणि तुमच्याशी खूपच मला माहीत नाही पण तुमच्याशी खूप डीप कनेक्शन मला फील होतंय. म्हणजे मी जेव्हा तुमची पिक्चर पाहिली नव्हती, फक्त तुमचं नाव ऐकलेलं दुर्गा रेड्डी स्टार्ट केली तेव्हा. पण तुम्ही खूप छान आहात कल्याणी मॅम. तुम्ही खरंच खूप छान आहात अँड वी आर व्हेरी लकी की आमच्याकडे तुम्ही आहात. कारण तुम्ही इतकं छान अटेंटिव्ह असता, तुम्ही खूप छान लक्ष देता. असं नाही की म्हणजे माझ्या शिष्याच्या शिष्या आहेत तर तुम्ही म्हणजे त्या पाहून घेतील असं नाही. तुम्ही पर्सनली आमच्यासाठी खूप अटेंटिव्ह असता, खूप लक्ष देता. तर खूप, खूप, खूप थँक यू सो मच.